विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकसभेची निवडणूक आली. लोकसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आदरणीय संजय दादांना या ठिकाणी उमेदवारी दिली. पलीकडच्या बाजूला शाहू महाराज उमेदवार होते. मी एकनाथ शिंदेंचा एकमेव या मतदारसंघातला आमदार. त्यांची जबाबदारी माझ्यावरती होती. इथं मतं मला मिळायला पाहिजेत. राशिवड्यात माणसंच येणार, राशिवड्यात माणसंच येणार. शाहू महाराज हे एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं, त्यामुळं सुद्धा ते असेल. पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी माझी बैठक घेतली म्हणण्यापेक्षा मला खडसावून विचारलं. पंचशील हॉटेलमध्ये सकाळी 8 वाजता ते लिस्ट घेऊन बसले. गावच सांग, नावच सांग आणि तू काय केलंस ते सांग. मला सुद्धा प्रश्न पडला, आता सांगायचं काय? राशिवडे, अरे एवढं फंड तू नेलेस, मतच मिळणार नाहीत, रिपोर्ट माझ्याकडे आहे, तू काय करतोस ते मला सांग. काय तू पलीकडच्या बाजूला मॅनेज झालास ते सुद्धा सांग. माझी पाचावरती धारण बसली. माझी अवस्था अडचणीची झाली. आप्पा डाकऱ्याच्या हॉटेलमध्ये 4 वेळा प्रकाशराव आपण बसलो, अनेक वेळा बसलो, माणसांना गोळा केलं संदीप, पण परी सुद्धा माणसं येणार. ठीक आहे, उमेदवाराच्या बाजूची गोष्ट वेगळी असेल, पण या मतदारसंघामध्ये मी पार्टी बांधायचा कधी प्रयत्नच केला नव्हता. आणि त्यामुळं माझं इथं काय आहे असं सुद्धा लोक म्हणायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की त्या दिवशीच्या एकूण जो काही संजय दादांचा पराभव झाला, त्यामध्ये या गावात आणि या परिसरात माणसंच मला मिळण्यात अशी परिस्थिती झाली.